पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र शेवसुरा येथून मी डॉक्टर सचिन मधुकर मुळे विषय विशेषज्ञ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र DPDC वर्धा अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र शेवसुरा येथे चारा केंद्र विकसित करणे मार्फत आज आपण मुरघास बनवण्याचे तंत्रज्ञान यावर आधारित प्रशिक्षण दिघी गावातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी घेत आहोत। आज आपण इथे मुरघास बॅगमध्ये बनवत आहोत। 500 किलोच्या बॅगमध्ये घरी आपण कसं मुरघास बनवायचं याचं प्रात्यक्षिक आपण शेतकऱ्यांना देत आहोत। तर आपण दिघी गावामध्ये मागे कृषी विज्ञान केंद्र शेवसुरा मार्फत हायब्रिड नेपियर या गवताची थोंब कटिंग्स दिली होती। त्याच कटिंगचा आपण वापर करून इथे मुरघास बनवण्याचं प्रशिक्षण आपण आज घेत आहोत। तर आशिष दिघीकर आपले प्रगतशील शेतकरी आहेत, यांच्या इथे हे प्रशिक्षण सुरू आहे। प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व मंडळींचे मी परत स्वागत करतो। आज आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावरांना खायला हिरवं पशुखाद्य जे म्हणतो आपण ते नसते। मग आपण काय करतो तर जी काय हायब्रिड जे मका असते किंवा आपण जे कडाळू म्हणतो ते आपण शेतामध्ये लावतो, पण ते लावण्यासाठी आपल्याला पाण्याची उपलब्धता वारंवार होत नाही उन्हाळ्यामध्ये। यासाठी पर्याय म्हणून आपण आता हिवाळ्यामध्ये जी काय मका असेल किंवा हायब्रिड नेपियर असेल याची कुट्टी करून याचा वापर आपण ही बॅग फोडल्याच्या नंतर आपल्याला हे खाद्य जे त्याच्यामध्ये आता न्यूट्रिएंट्स आहेत हे असेच टिकवून आपल्याला तोपर्यंत ठेवू शकतो। जर का आपलं ऑर्डर जे आहे याची जर क्वालिटी चांगली नसेल, आपल्याला जर असं वाटत असेल तर आपण याच्यामध्ये गूळ त्यानंतर ताक आणि गुळाचं द्रावण हे आपण मिक्स करून टाकलेलं आहे, जेणेकरून त्याची जी न्यूट्रिएंट्स क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारे त्याच्यात वाढ होते आणि आपल्या जनावरांसाठी आपल्याला हिरवा चारा उन्हाळ्यामध्ये सुद्धा उपलब्ध होतो। पॅक असं करतोय की प्लास्टिकच्या आतमध्ये आपण त्याला पॅक करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हवा जाणार नाही। हिरवा चारा आपण कट करतो आणि त्यानंतर आपण असा मुरघास बॅगमध्ये भरून ठेवतो, म्हणजे हवा विरहित आपण त्याला ठेवतो, जेणे की त्याला बुरशी लागत नाही आणि याच्यामध्ये जी न्यूट्रिएंट्स क्वालिटी आहे सध्याची ती ॲज इट इज तशी टिकून राहते। तुम्हाला एप्रिल-मे महिन्यामध्ये ही बॅग उघडून आपण जनावरांना मुबलक प्रकारे तो हिरवा चारा देऊ शकतो। जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये हिरवा चारा उपलब्ध नसतो।